इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवती। सर्वप्रथम ज्या तथागत सम्यक संबुद्धाने समग्र मानव जातीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, ज्या तथागत सम्यक संबुद्धाने इथे असलेल्या प्रत्येक माणसाला सुख प्राप्त करता येईल आणि त्यानं ते करावं या उद्देशानं सद्धम्माची निर्मिती केली। असा सद्धम्म शोधला की त्या सद्धम्माचं आचरण केलेला प्रत्येक व्यक्ती हा दुःखमुक्तच होतो। अशा दुःखमुक्तीच्या सिद्धांताची मांडणी आपल्या नित्य नियमाच्या चिंतनातून ज्या संघाने सातत्यपूर्ण केली, म्हणजेच तथागत सम्यक संबुद्ध, तथागताचा धम्म आणि तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नाला मी सर्वप्रथम जाहीर अभिवादन करतो। हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। उपस्थितांनो, श्रद्धा, त्याग, सेवा, समर्पण आणि विश्वास हे सर्व नीतिमूल्य ज्या मातेनं आपल्या संपूर्ण जीवनामध्ये इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला आपण आपल्या नीतिमूल्यांची जोपासना करीत असता मेल्यानंतर सुद्धा आपण जिवंत राहू शकतो, हा उद्देश ज्या मातेच्या जीवन चरित्रातून आपण शिकत आहोत आणि पुढे शिकतही राहू, अशा बहुजनांच्या त्यागमूर्ती महामातेला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो। कालच माता रमाईची जयंती झाली आणि माता रमाईच्याच जयंतीच्या अनुषंगाने आज धम्मबंधू पूजनीय भिक्खू करुणानंदजी महास्तवीर यांचा जाहीर गुणगौरव धम्म सोहळा सोबत तिसरी धम्म परिषद आपण आयोजित केली आणि या परिषदेमध्ये आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जे स्वतःहून धम्मदेशना देण्यासाठी, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत असे आमचे लहानपणाचे जिवलग धम्मबंधू पूजनीय भिक्खू करुणानंदजी महास्तवीर यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दी ग्रेट हॅपीनेस टावर च्या पूर्ततेसाठी अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो। सारनाथच्या या परिसरामध्ये आल्यानंतर मला नेहमी त्या सारनाथची आठवण येते, कारण आजचं हे सारनाथ
त्या सारणातला त्या सारणात सारखं काम करणारं आजचं हे सारणात आहे. त्या सारणातने सर्वप्रथम जगाला बुद्ध दिला, बुद्धाचा धम्म दिला आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी भिक्खू संघ सुद्धा दिला. हे सारणात आज तुम्हाला बुद्धही देत आहे, बुद्धाचा धम्मही देत आहे आणि संघाची सेवा सुद्धा करण्याचं महान असं पवित्र कार्य तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. मी एकदा सारनाथवाले असतील किंवा बाहेरून आलेले सर्व एकदा सर्वांनी जोरदार सारनाथसाठी टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर माहोल झालेला आहे. आमच्या जितके सरांनी तर बाबा बहेरच आणली, त्याच्यामध्ये बहर आणली है ना. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आपण काही वेळ माता रमाई ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची रमाई ऐकलेली आहे, पण आज थोडी वेगळ्या पद्धतीची रमाई बौद्ध कशी होती. बऱ्याच इथल्या लोकांना असा एक प्रश्न पडेल की रमाई खरंच बौद्ध होती का. बाबासाहेबांनी धर्मांतर केव्हा केलं? 14 ऑक्टोबर 1956 ला. आणि रमाई कधी गेल्या? 1900. बरोबर आहे. मग धर्मांतराच्या अगोदर माता रमाई धर्मांतरित होती का किंवा ती बौद्ध होती का? असे छोटे छोटे 2-4 प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर इथून पुढे अर्धा पाऊण तास शोधण्याचा प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा अत्यंत करुणामय चित्तानं सारनाथ बुद्ध विहार कमिटीचं अभिनंदन करतोय, त्यांच्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतोय की खरंच आज हा सुवर्ण संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली. पूजनीय भदंत करुणानंदजी महास्थवीर यांचा गुणगौरव सोहळा काही वेळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर होणार आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी महामंगल नावाचं सूत्र दिलं आणि त्या महामंगल नावाच्या सूत्रामध्ये उपासक उपासिकांचे कर्तव्य सांगितलेत. कर्तव्याचे पालन केल्यानंतर त्या प्रत्येक माणसाला त्याचा सामाजिक दर्जा उंचवता येतो. हा महान महत्वपूर्ण संदेश त्या महामंगल सूत्रामध्ये बुद्धांनी दिला. त्यातलं एक अत्यंत महत्वपूर्ण कर्तव्य बुद्धानं सांगितलं. ते कर्तव्य असं होतं, गौरव करणे है ना. गारवच गौरव करणे. तर गौरव का करावा आणि गौरव कोणाचा होतो? गौरवाचे इथे अनंत प्रकार आहेत बरं का. हा गौरव कोणता सुरू आहे? हा एक गौरव आहे. हा जो आपण करत आहोत हा धम्माचा गौरव आहे. आणि धम्माचा गौरव सदा सर्वदा माणसाला दुःखमुक्त बनवणारा आहे. इतर वेगवेगळ्या स्वरूपाचे गौरव सोहळे तुम्ही पाहिले, पण आज जो गौरव सोहळा होत आहे हा केवळ आणि केवळ त्यागाचा गौरव सोहळा आहे. कारण एका त्यागी भिक्खूचा गुण गौरव सोहळा आपण काही क्षणामध्ये संपन्न करणार आहोत. या माध्यमातून मी आपणास हे सांगत आहे की इथे माणसं मोठी कशी होतात. तो काळ गेला आता. कोणता?
राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा व्हायचा. उच्च घराण्यामध्ये जन्माला आलेल्या त्या बाळाला त्या घराण्याचं सर्वस्व काही मिळून जायचं. पण आजच्या जमान्यामध्ये, या काळामध्ये, आणि विशेषतः साऱ्यांच्या तुमच्या समजदार लोकांच्या नजरेमध्ये मोठं होण्यासाठी श्रीमंतीनं तुम्ही कोणाला मोठेपणा देणार नाही. जे जे लोक बुद्ध विहारात येतात, जे जे लोक धम्म वर्गामध्ये असतात, आणि जे जे लोक सातत्यपूर्ण धम्माची सेवा करतात, ते इतरांना पैसे पाहून मोठेपणा देत नाहीत. लक्षात घ्या. कोणाचा मोठा बंगला आहे म्हणून त्याला मोठेपणा देत नाहीत. कोणाकडे मोठी गाडी आहे म्हणून त्याला मोठेपणा मिळत नाही. कोण्या एखाद्या ताईकडे, आईकडे फार महागडी साडी आहे म्हणून तिला मोठेपणा नाही. आता इथे तर आम्ही सगळेजण पांढरेच घालून येतो कपडे. कोणाची किती महागडी आहे असं काही समजतच नाही. म्हणून बुद्धांनी किंवा त्या काळच्या लोकांनी मध्यम मार्ग निवडला याच्यामध्ये. शाळेत जात असताना सगळ्यांचे ड्रेस सारखे असले पाहिजे, कारण तो कोणत्या कुळातला आणि किती श्रीमंताचा हे ओळखी येऊ नये. इथे बुद्ध विहारात येताना सुद्धा तुमचं घर किती मोठं, तुमच्याकडे पैसा किती मोठा, तुम्ही कोणत्या गाडीनं आलात, यापेक्षा तुम्ही बुद्ध विहाराच्या पायऱ्या व्हाईट कपड्यात चढताय, याचा अर्थ आम्ही सारे समान. पण ही समानता असताना रमाई थोडीशी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत आपण बऱ्याच स्वरूपात रमाई ऐकलेली आहे. मी आपल्या सोबत शेवटी रमाई इथं असती तर तिनं भाषण कसं केलं असतं हाही विषय मांडणार आहे ना. कोणाकोणाला इथं रमाई पाहायला आवडेल बरं या स्टेजवरती? वा वा वा, एकदा रमाईच्या या लेकरासाठी टाळ्या. मग इथे येत असताना आम्ही सर्वजण एका ड्रेसमध्ये आहोत, सफेद आहोत बऱ्या प्रकारे. म्हणजे 85% लोक इथं सफेद आहेत, सफेद वस्त्रामध्ये आहेत. पण तरीही त्या सफेद वस्त्रातून त्या लोकांचा त्याग आपल्याला पाहायला मिळतो. आमचे साऱ्यांचे जे वस्त्र आहेत ते त्यागाशी निगडीत आहेत. भिक्खूचं वस्त्र कसं असते, त्याला त्याग चिटकलेला असतो. त्यागाशिवाय शिवर नाही आणि चिवराशिवाय त्याग नाही. तसं उपासकांमध्ये सुद्धा त्याग असल्याशिवाय, समर्पण असल्याशिवाय, श्रद्धा असल्याशिवाय, शील असल्याशिवाय उपासक मोठे होऊ शकत नाही. इथे माता रमाईच्या अनुषंगाने आजच्या सद्य परिस्थितीमध्ये असलेल्या या संपूर्ण सामाजिक क्षेत्राचा विचार करत असताना आज रमाईची का गरज आहे? आज रमाईची का गरज आहे? एक समाज असा म्हणेल की आज त्या काळातल्या रमाईचा आदर्श इथं काय घ्यायचा. काही लोक असतात की आज तर स्त्री राष्ट्रपती झाली ना, एक नव्हे तर दोन, आणि काल परवा तर एक स्त्री उपमुख्यमंत्री झाली. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, आजच्या सध्या स्थितीचा विचार करत असताना आणि तुमच्या आमच्या आईच्या बहिणीच्या संदर्भात विचार करत असताना आम्हाला आजच्या स्वरूपातली आमच्या समाजासमोर रमाई कशी मांडता आली पाहिजे. जिथे कुठे आम्ही जातो तिथे रमाई फक्त भोळी, रमाई नुसती रडकी, याच्या पुढे आम्ही जातच नाही. याच्या पुढे आम्ही जातो का? नाही. आता आपण
थोडेसे इमोशनल लोक असल्यामुळे रमाईचा विषय आल्यानंतर डोळे पाणावतात. तेवढ्यापुरतं ते तेवढं ठीक आहे. पण रमाई या दोनच गोष्टीमध्ये आहे का? रमाई रडकी आहे का? रमाई भोळी आहे का? अरे त्या हिमालयाचा संसार करत असताना रमाई जर खरंच रडकी आणि भोळी असती तर रमाईच्या त्यागातून भीमाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडला नसता. भीमाला बाबासाहेब करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. ती तुमची आमची रमाई आहे. आणि खरंच आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या भीमरावापेक्षा आमच्या रमाईची संख्या लय जोरदार आहे. आणि जेव्हा रमाईची संख्या अशीच वाढत राहील ना, खराडीला एक ना एक दिवस बौद्धमय करू, पुण्याला एक ना एक दिवस बौद्धमय करू, या महाराष्ट्राला एक ना एक दिवस बौद्धमय करू. आणि हो, तू काय दिवस दूर नाही, हा सारा भारतच बौद्धमय असेल. काम सुरू आहे, जोरदार पद्धतीने काम सुरू आहे. तुम्ही आम्ही ज्या भारत बौद्धमय बनवण्याचा विचार करतोय, त्या भारत बौद्धमय बनवत असताना धर्मांतराच्या अगोदर रमाई कशी बौद्ध होती याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ऐकलं साहेब, आणि वाचताना सुद्धा जे काही संदर्भ आपल्याला मिळत आहेत तर त्या संदर्भामध्ये तेच आहे. कोणते संदर्भ आहेत आमच्याकडे पुस्तकांमध्ये लिहिलेले, आमच्या साहित्यिक लोकांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यांनी तिकडे धुत्रे परिवाराला आणि इकडे सपकाळ परिवाराला धार्मिकतेचा अंग दिलेला आहे. तुम्ही ते वाचल्यानंतर पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पण यातूनही रमाईचं करुणत्व आणि रमाईचं बुद्धत्व आम्ही शोधूया. ना, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे, माता रमाईचं लग्न झालं तेव्हा माता रमाई सासरी नांदायला आली. कोणाच्या घरी? जन्म केव्हा झाला, तारीख काय होती, काय काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तिकडे न जाता मेन मुद्द्यावरती आपण येऊया. रमाईचं लग्न झाल्यानंतर रमाई नांदायला कोणाच्या घरी आली? सुभेदार रामजी बाबा यांच्याकडे नांदायला आले. आपल्या सर्वांना माहित आहे सासरा असावा कसा, तर सुभेदारांसारखा. आणि ज्या ज्या घरात सुभेदारासारखा सासरा आहे तिथे निश्चित स्वरूपात एक रमाई तयार होऊ शकते. काय केलं या सासऱ्याने? आज आम्ही नवीन नवरी आमच्या घरात येत असताना तिच्यासाठी लोक काय काय करतात. तिच्यासाठी एक ताट सजवल्या जातं. अरे काही काही नवरदेव तर बाबा एवढे खतरनाक असतात, तिला उचलतात आणि तिच्या दोन पायाला हळद लावून त्या गाडीवर छापतात. काय काय आहे ती, दरवाजावर पण तिचे दोन पाय लावतात. वेगवेगळ्या प्रथा परंपरा. एक विचार बघा, सगळ्यांच्या डोक्यात एक विचार असतो. सगळेजण आपण बोलता बोलता किंवा घरामध्ये संवाद करता करता काय म्हणतो, रमाईचा आदर्श घे ना. बाई चुकली की काय म्हणतात, रमाईचा आदर्श घे ना, सावित्रीचा आदर्श घे ना, जिजाऊचा आदर्श घे ना. अरे पण तुम्ही बाबासाहेबांचा आदर्श घ्या की रे. तुम्ही शिवाजींचा आदर्श घ्या ना, तुम्ही फुलेंचा आदर्श घ्या ना. हे तर तुम्हाला कळेल ना. ज्या घरात रमाई त्याच घरात बाबासाहेब येऊ शकतात. ज्या घरात ज्योतिराव त्या घरात सावित्री येणार. आणि ज्या घरात जिजाऊ तिथे शिवछत्रपती येणार. मग तुम्हाला आम्हाला ती बौद्ध झालेली रमाई आमच्या घरात आणायची आहे. ती कशी आणता येईल?
आतापर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही ऐकलं ती देवभोळी होती, देवभोळी होती, देवभोळी होती. किती दिवस सांगणार? एक लक्षात ठेवा, जे दुसऱ्याच्या भरोशावर बसतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि माझी माय रमाई दुसऱ्याच्या भरोशावर बसणारी नव्हती. ती प्रचंड जिद्दी होती, मेहनती होती, त्यागी होती. तिच्यामध्ये ते सामर्थ्य होतं, तिच्यामध्ये संपूर्णत्व बलिदानाची तयारी होती. आणि म्हणून तुमची आमची माय आजही तुमच्या आमच्या हृदयाच्या स्पंदनामध्ये जिवंत आहे, कारण तिचा तो त्याग आहे. काय झालं? कशी आहे तुमची आमची रमाई? बौद्ध रमाई नांदायला जेव्हा आली, रमाई नांदायला आल्यानंतर तिचं योग्य पद्धतीनं सन्मान सोहळा सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आणि रमाई ही नांदत असताना काही दिवस झाल्यानंतर रामजी सुभेदारानं एका पेटीमध्ये ठेवलेलं ते बुद्धाचं चरित्र हातामध्ये घेतलं. आणि ते बुद्धाचं चरित्र सुभेदार बाबांनी आपल्या सुनेच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, बाई याला रोज वाच. रमाई काय हुशार होती का? बाबासाहेबांसारखी इंग्रजी बोलायची का? बाबासाहेबांसारखी आणखी 2-4 भाषा बोलायची का? नाही. तिला वाचता येत होतं. आता वाचता न येणाऱ्या माणसाच्या हातात कोणी पुस्तक देतं का? वाचता न येणाऱ्या माणसाच्या हातात कोणी पुस्तक देतं का? तिनं थोडक्या मोडक्या पद्धतीनं 1 तास ते पुस्तक वाचलं होतं तिच्या हातात आल्यानंतर. रमाईचं लग्न झालं तेव्हा तिचं वय किती होतं? 9 वर्षाची माता. तेव्हाच तुमची आमची रमाई माता, त्यागमूर्ती माता बौद्ध झाली होती. किती? 9व्या वर्षी. कशी बौद्ध झाली? तर तेव्हापासून तिला त्या बुद्ध चरित्राची गोडी लागली. पुढे तिच्या आयुष्यामध्ये असे अनंत प्रसंग आहेत की ज्या प्रसंगातून आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते की तिचा जो त्याग आहे तो बुद्धत्वाशी जोडणारा त्याग आहे, बोधिसत्वाची जोडणारा त्याग आहे. आणि स्वतःलाच एक महान माता बनवण्याचा ती सुरुवात आहे असं तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला वाटतं. ती माता रमाई जाणून घेत असताना तुम्हाला आम्हाला अनेक गोष्टी तिच्या चारित्र्यातून शिकायला मिळतील, अनेक गोष्टी तिच्या समर्पणातून शिकायला मिळतील. साऱ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्ही आम्ही शिकली पाहिजे रमाईच्या चारित्र्यातून, ती म्हणजे सेवा. 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी पण सांगितलं, सेवा हा गुणधर्म फार महत्वाचा आहे. सेवा देणारेच मेवा खातात असं आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. जे लोक मनाभावातून सेवा देतात, सेवा देणं म्हणजे काय बरं? सेवा देणं म्हणजे गुलामी करणं नव्हे. सेवा देणं हा गुलामीचा प्रकार नाही आहे. सेवा ही मनातून येते. आणि सेवा कधी करतो मनुष्य? जेव्हा त्याच्याकडे श्रद्धा असते. रमाईनं काय केलं? रमाईनं तिच्या आयुष्यभर फक्त सेवाच केलेली आहे. सेवेशिवाय दुसरी गोष्ट नाही तिच्या आयुष्यामध्ये. आणि कुटुंबाची सेवा करणं म्हणजे तो कर्तव्याचा भाग आहे. रमाई राजगृहामध्ये गेली. राजगृहामध्ये किती लोक भेटायला यायचे. बाबासाहेब तर वरच्या मजल्यावर राहायचे, पण साऱ्या लोकांची सेवा करण्याचं काम माता रमाईचं होतं. सेवेमुळे मनुष्य मोठा होतो. आणि सेवा करणाऱ्या माणसाला त्याग समजते, हे पण लक्षात ठेवा. ज्याच्याकडे सेवा नाही त्याला त्याग समजणार नाही. सेवा का? आणि सेवा हा गुण
बौद्ध धर्मामध्ये आहे का? तो निश्चित स्वरूपात आहे. जे काही आज आपण ऐकतोय, पाहतोय, अनुभवतोय, अभ्यासतोय, या सेवा गुणधर्मातून सगळ्या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत ना. त्या काळच्या बुद्धिस्ट राजांनी जर बौद्ध धर्माची सेवा केली नसती, भिक्खू संघाची सेवा केली नसती, तर आज आम्ही बौद्ध धर्माचे एवढे चांगले गुणगान केले असते का? तर उत्तर आहे नाही. आज आम्ही चिवराचा सन्मान केला असता का? उत्तर आहे नाही. हे सगळे लोक एकमेकाला जोडलेले आहेत. कशामुळे? तर सेवाभावामुळे आणि श्रद्धेमुळे. रमाईच्या चारित्र्याचा जो गुण आहे, तो सर्वप्रथम महत्वाचा गुण मला यासाठी वाटतो की रमाईमध्ये श्रद्धा होती, रमाईमध्ये सेवा होती. एका उदाहरणातून अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला जाणवते. एकदा रमाईची तब्येत थोडीशी खराब झालेली होती. ती सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या त्यांच्या संस्थेच्या एका वसतिगृहामध्ये राहायला गेली. बाबासाहेब सोबत होतेच. तिथला तो छोटासा प्रसंग, त्याच्यामधून श्रद्धा आणि सेवा या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. सोबत सोबत माता रमाई मधली करुणा सुद्धा आम्हाला या उदाहरणामधून जाणवेल. बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तिथे तयार झालेल्या एका वसतिगृहामध्ये माता रमाई आणि बाबासाहेब जातात. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका माळरानावरती ते वसतिगृह आहे. ढोर, चांभार, कैकाडी, मांग, गारुडी, फाशी पारधी आदिवासी लोकांचं, पोरांचं ते वसतिगृह बाबासाहेबांना तयार केलेलं. आणि तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक शिकतायत, पोरं शिकतायत. तिथं हे दोघं जण जाऊन राहायला गेलेत. त्या वसतिगृहाच्या आजूबाजूला छोटस जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये हरणं आणि ससे खूप राहायचे. बाबासाहेबांना असं वाटलं की चला आता आपण आलोच तर आजच्या दिवशी जरा शिकारीचा अनुभव घेऊ, है ना. विचार करा, ज्या माणसाने मरेपर्यंत सुटा फुटात पोटात राहणारा तो मनुष्य आणि ज्याच्या हातात सदैव पेन आणि पुस्तक, त्या माणसाच्या हातात बंदूक कशी, है ना. तेव्हा बाबासाहेबांना हातामध्ये बंदूक घेतली होती. बाबासाहेबांनी त्यांचे तिथले सहकारी घेतले आणि ते शिकारीला गेले. शिकारीला गेल्यानंतर आता बाबासाहेबांना आयुष्यात पहिल्यांदा बंदूक धरली. ज्या हातात सदा सर्वदा पेन आणि पेन आणि पेन आणि पेनच राहायची, त्या हातामध्ये बंदूक आली आणि ती बंदूक फार जुन्या काळातली होती. तिचा तो खटका वळावा लागत होता. धाड धिप्पाड मनुष्य, टोपी घातलेला बाबासाहेब त्या रस्त्याने चालले होते. चालता चालता जमिनीवरचा पालापाचोळा हलत होता. हलता हलता तो आवाज व्हायचा आणि सगळे ससे हरणे पळून जायचे जवळजवळचे. हरणाचा एक कळप दिसला. बाबासाहेबांनी बंदूक ताणली. बाबासाहेबांना माहीतच नव्हतं ती बंदूक कशी चालवायची. पहिलीच वेळ बाबासाहेबांना तो खटका ओढला तर बंदुकीचा बार हवेत गेला, पण तो मागची बाजू जी असते बंदुकीची ती बाबासाहेबांच्या हनुवटीला लागली आणि बाबासाहेबांची इथून रक्त निघायला लागलं. असा विचार करा थोडासा की बाबासाहेब आमच्या समोर उभे आहेत. त्या हनुवटीला लागली आणि ते रक्त निघू लागलं. सोबतच्या सहकार्याला ते समजलं. त्या बंदुकीच्या आवाजानं एक छोटस पाडस हरणाचं तिथे जे का त्या गवतामध्ये अडकून पडलं आणि त्या बाबासाहेबांच्या सहकार्याने ते घेतलं, बाबासाहेबांच्या हातात दिलं. पण ते घाबरलेलं होतं. ते एवढं प्रचंड घाबरलेलं होतं
तरी बाबासाहेब त्याला कुरवाळत होते, पण ते काय शांत राहीना. लगबगीनं घरी आले, त्या वसतिगृहात आले. त्या वसतिगृहात आल्यानंतर वसतिगृहाच्या एका मुलाने पाहिलं तर बाबासाहेब त्यांच्या हनुवटीतून रक्त येत आहे. तो बोलला मोठ्यानं, साहेब साहेब साहेबांच्या हनुवटीतून रक्त येते. रमाईला समजलं, रमाई धावत पळत आली. रमाई म्हणली की साहेब जाऊ नका जाऊ नका सांगत होते, पण तुम्ही ऐकाल तर बाबासाहेब कसले. रमाईनं मलमपट्टी केली. बाबासाहेबानं ते हरणाचं पाडस रमाईच्या हातात दिलं. एवढं घाबरलेलं ते पाडस जेव्हा माता रमाईच्या छातीशी आलं, तिने त्या दोन्ही हाताने त्याला छातीशी धरलं. एका सेकंदामध्ये ते पाडस शांत थंडगार झालं. बाबासाहेब म्हणले, हे असं कसं काय? मी त्याला शेतातून त्या माळरानातून आणतोय, त्याला सगळं काही व्यवस्थित करतोय, पण ते काही शांतच राहीना. पण एका सेकंदामध्ये रमाईमध्ये एवढी मातृत्वाची ऊब आली कुठून की ते पाडस तिच्या हातात आल्याबरोबर शांत झालं. बाबासाहेबांना रमाई म्हणाली की बाबासाहेब, पुढे अशा शिकारीचा नाद करू नका, तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करावं. बाबासाहेब म्हणले, जर मी शिकारीला गेलो नसतो तर मला हे समजलं नसतं की हे सगळे मुलं तुझ्यावरती प्रेम करतात. हे खरं आहे, पण तुझ्या मातृत्वामध्ये एवढी ताकद आहे की तू एका प्राण्याला सुद्धा शांत करू शकतेस. आणि मी जर शिकारीला गेलो नसतो हे मला समजलं नसतं, असं बाबासाहेब बोलले. आता हे एवढं करुणत्व येते कुठून हो? एवढं करुणत्व येते कुठून? हे असंच येत नाही. माणसाच्या मनात करुणा असल्याशिवाय त्याचे शब्द लोकांना करुणेसारखे वाटत नाही. माणसाच्या मनात जर करुणा नसेल, दया नसेल, प्रेम नसेल तर ती जाणीव लोकांपर्यंत जात नाही. इथे रमाईच्या अंतकरणामध्ये करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे, शांती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आहे. आणि म्हणून त्यामुळे हा सर्व समाज आजही माता रमाईला तशा पद्धतीने बघत आहे. इथे उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, अशाच स्वरूपामध्ये आम्हाला ही आमची आधुनिक रमाई वारंवार समजून घ्यावी लागेल. आज जर रमाई असती ना तर रमाईनं सुद्धा तुम्हाला सांगितलं असतं, रमाई म्हणली असती, बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेस मी नव्हते बरं का. हे माझ्या मुलींनो, हे माझ्या मुलांनो, माझ्या साहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं ना तर तेव्हा त्या धर्मांतराच्या वेळेस मी नव्हती, पण जर का मी असती तर भारत बौद्धमय केल्याशिवाय मेली नसती. आणि माझ्या रमाईच्या लेकरानं, माझ्या रमाईच्या भिक्खूनं, माझ्या रमाईच्या भिक्खुनीनं, माझ्या रमाईच्या उपासकानं, उपासिकेनं सुद्धा रमाईची जयंती साजरी करत असताना हाच एक विचार करावा की भारत बौद्धमय झाल्याशिवाय आम्ही मरणारच नाही. हा जर विचार असेल तर तुम्ही आम्ही रमाईचे लेकर, नाही तर मग दत्तक घेतलेले पाखर. हा एकच विचार तुमचा आमचा असला पाहिजे. माय माऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, सारं काही जे काही आहे, घर, बंगला, गाडी, पैसे, श्रीमंती, सन्मान, जे काही आहे ते सगळंच, याही पेक्षा महत्वाचं म्हणजे
आम्ही जो मोकळा श्वास घेतोय तर या सगळ्या मोकळ्या श्वासावर सुद्धा या दोनच लोकांचा अधिकार आहे. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे माता रमाई. आधुनिक रमाई समजून घेत असताना आधुनिक रमाईच्या त्या दातृत्वामध्ये तुमची आमची काय भूमिका असायला पाहिजे, तर हीच भूमिका असायला पाहिजे. आणि ही भूमिका आम्ही ठेवून या भारताला बौद्धमय बनवण्याच्या मार्गाने आम्ही पुढे आणि पुढे चाललो पाहिजे. शक्य आहे, शक्य आहे. कधी होईल हे शक्य? त्याग करणाऱ्या लोकांना आम्हाला मोठं करता आलं पाहिजे. त्याग करणाऱ्या लोकांचा आम्हाला सन्मान करता आलं पाहिजे. आणि त्याग करणाऱ्या लोकांच्याच पाठीमागे आम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तर ते स्वप्न फार दूर नाही आहे. प्रचंड झपाट्यानं काम सुरू झालेलं आहे. ते स्वप्न फार दूर नाहीये. आज बघा, एका त्यागी माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे होते आणि एका त्यागाची तुम्ही सन्मान सोहळा आयोजित केल्यामुळे हे जे काही वातावरण तयार झालं ते वातावरण काही औरच आहे. आम्ही रथामध्ये बसलो होतो. जिथून रॅली सुरू झाली ना, किती रे तुमचं मोठेपण, किती रे तुमचं मोठेपण, किती रे तुमचं मोठेपण. मला कधी कधी असा प्रश्न पडतो माझ्या चित्तामध्ये, समजा मी महार जातीतच जन्माला आलो नसतो तर काय झालं असतं माझं? मला सुद्धा हे मोठेपण समजलं नसतं. एका धार्मिक सोहळ्याची सुरुवात आम्ही आमच्या बहुजनांचा राजा शिवछत्रपतीला हार देऊन सुरुवात करतोय. अरे किती रे मोठेपण तुमचं रे. आणि हे काय होतं? हे काय होतं? कारण छत्रपतीचा त्याग आजही जिवंत आहे ना. एका त्यागाला अभिवादन करून एका त्यागाचा सन्मान आपण करत होतो. जसा जसा आपला रथ पुढे पुढे येत होता, रमाईला अभिवादन करणं म्हणजे काय? त्यागाला अभिवादन करणं आहे, बस दुसरं काहीच नाही. जसा रथ आमचा पुढे पुढे येत होता, आम्हाला लक्षात येत होतं ते. आम्ही बंदीजींना बोललो सुद्धा की शिवर लोकांना दिसल्यानंतर लोक आपोआप हात जोडतात. शिवरामध्ये ती ताकद आहे. शिवरधारी तुमचा बोलला काय न बोलला काय, पण तो दिसल्याबरोबर लोकांचे असे आदरानं हात जोडले जातात. आम्हाला म्हणावं लागत नाही, हात जोडतो का, आपोआप हात जोडले जातात. काय कारण काय बरं याच्यात? शिवरधाऱ्यांमध्ये असलेला त्याग हा स्पष्टपणे जाणवतो आणि म्हणून लोक हात जोडतात. इमानदारीनं सांगतो, रॅली जिथून सुरुवात झाली, रॅली इथे येत असताना मी जे निरीक्षण केलं, 10% आपल्या समाजानं येणाऱ्या जाणाऱ्या समाजानं हात जोडले असतील. उरलेले 90% हे ऑदर लोक होते. त्यांना ऑदर कसं म्हणावं बरं? ते ऑदर नाही, ते इधर आहेत, इधर. कारण कसे इधर आहेत? की त्या बिचाऱ्यांना त्याग समजला आणि ज्याला त्याग समजला त्याला बुद्ध समजला. ज्याला बुद्ध समजला त्याला धम्म समजला, त्याला संघ समजला, आणि ज्याला त्याग समजला त्याला रमाई समजली. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, माझ्या तरुण बहिणींनो आणि भावांनो, ज्यांना कोणाला मोठं व्हायचं आहे, मोठं जमा केल्यानंतर नाही होत आहे, हे बी माझंच, ते बी माझंच, तिकडलंही माझंच, इकडलंही माझंच, आणि ठेव दाबू दाबू.
माणसं जमा केल्यानं मोठं होत नाहीत, माणसं सोडल्यानं मोठं होतात आणि सोडण्यालाच त्याग म्हणतात. रमाईने जर सगळं जमा केलं असतं तर रमाई आज तुमच्या आमच्यामध्ये एवढी मोठी झाली असती का? नाही ना. सारं काही सोडत गेली रमाई. रमाईनं काय त्यागलं पहिले? लहान वयात माय गेली, लहान वयात वडील गेले. माई वडिलांचं मातृत्व पहिल्यांदा तिनं त्यागलं. गौरा आणि शंकरची न कळत्या वयात ती आई झाली. तिनं सुख त्यागलं. सारं काही त्यागणंच आहे. मुंबईला मामाकडे आली. तिथे काय आईस होती का हो? किती कष्ट आहेत माता रमाईच्या जीवनात, किती अपार कष्ट आहेत. आणि या अपार साऱ्या कष्टातून, तिच्या सगळ्या जीवनातून आम्हाला फक्त त्यागणं आणि त्यागणंच शिकवलेलं आहे. पुढं नवरा प्रोफेसर झाला, थोडस व्यवस्थित झालं होतं, पण तरीही पैसे यायले म्हणून तिने जमा करायला नाही सुरुवात केली. ती म्हणली नाही मार्केटमध्ये नवीन फ्रीज आणली, ती फ्रीज पाहिजे. ती म्हणली नाही नवीन फॅशनची साडी आणली, अहो पाहिजे. काहीच अपेक्षा नाही होती ते, बिलकुल नाही. काय आहे काय मग? एकच जिद्द आहे. ती जिद्द अशी आहे, अरे या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब आतापर्यंत साहेबांची सेवा करायची आहे. साहेबाच्या हातातलं पुस्तक खाली नाही पडू द्यायचं. मग गौऱ्या थापणं असे देत, गौऱ्या विकणं असू देत, काबाड कष्ट करणं असू देत, परिवाराला सांभाळणं असू देत, नव्हे तर फक्त 50 रुपयात महिनाभर आपला प्रपंच चालवणं असू देत, सारं रमाईनं केलं. आणि रमाईनं यामुळंच केलं कारण तिला बुद्धाचा त्याग समजला होता. त्या बुद्ध चरित्र वाचताना त्याग हे समजलाच होता तिला. आणि आम्ही पुण्यकर्माला मानणारे लोक आहोत, है ना? पुण्यकर्माला मानता का नाही तुम्ही? मानता का नाही? भूका लागल्या वाटते. पुण्यकर्माला मानता का तुम्ही? वा. मग पुण्यकर्म आपल्याला काय शिकवतात? आमचं लग्न कोणासोबत व्हावं हा सुद्धा पुण्यकर्माचाच भाग आहे. बरं, आता घरी गेल्यानंतर भांडणं करू नका, नाही तर साहेब लोकांचे फोन मला बंदेची रमाई शिकावायला आले होते, भांडणं लावून गेले. असं नका करू. हे सगळं पुण्यकर्मावर चाललेलं आहे. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, पुण्यकर्म आहे. आम्ही याच जातीत जन्माला आलो, हे पुण्यकर्म आहे. आम्ही विहाराच्या आजूबाजू राहतो, हे पुण्यकर्म आहे. आम्ही रोज बुद्ध विहारात जातो, हे पुण्यकर्म आहे. आमच्याकडे बौद्ध भिक्खू येतात, हे पुण्यकर्म आहे. आमच्या घरचे 2 घास बौद्ध भिक्खू खातात, हे पुण्यकर्म आहे. आणि आम्हाला चिवराची सेवा करता येते, हे पुण्यकर्म आहे. आणि आम्हाला कोणासोबत लग्न आमचं होणार हे सुद्धा पुण्यकर्मच डिसाईड करतात. आणि म्हणून इथे एक विचार लक्षात ठेवा की रमाई आणि बाबासाहेब एकत्र आले याचाच अर्थ की त्यांचे पुण्यकर्म कसे होते?
त्यांचे पुण्यकर्म बुद्धत्वाच्या त्यागाला विकसित करणारे होते आणि म्हणून तेच पुण्यकर्म तुम्ही आणि करायचे आहेत. ते या माध्यमातून आम्हाला सुद्धा त्याग करता आला पाहिजे. आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे. ज्याला त्याग समजला नाही त्याला बौद्ध होता येणार नाही. बुद्ध तर दूर गेलं, बौद्ध होता येणार नाही. ज्याला त्याग समजला नाही त्याला शुद्ध होता येणार नाही, आणि ज्याला शुद्ध होता येणार नाही त्याला बौद्ध होता येणार नाही. आज सुद्धा या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण त्यागच शिकून जाणार आहोत, है ना. भिक्खू करुणानंदजी महास्थवीर यांचा आपण सन्मान का करतोय? कारण काय? त्यांचा आवाज लय चांगला आहे म्हणून, ते गाणं लय छान म्हणतात म्हणून. ऐकले गाणं म्हणते तिथं? आज त्यांना विनंती करा ना, माहिती गाणं म्हणा म्हणून. वाचवा ऐका टाळ्या. खूप गोड आवाज आहे. ते आईचा आवाज गोड असल्यामुळे ते आलं नैसर्गिक. पण त्यांचं गाणं ऐकत असताना बापा 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 काय मजा आवरत असते. पण त्यांचा आवाज गोड आहे म्हणून तुम्ही सत्कार करताय का त्यांचा? कारण काय? शाबाश. त्याग. कोणता त्याग? यस, ऐहिक सुखाचा त्याग. पुढं भौतिक सुखाचा त्याग. पुढं ठीक आहे. एकंदरीत त्यागाचा सन्मान सोहळा इथे होत आहे, बरोबर आहे. भिक्खू जीवनातून त्याग जर वजा केला तर आमच्या जीवनात काहीच उरत नाही. तुमच्यासारख्या काय प्रॉपर्टी आमच्याकडं नाही. आमची एकच प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे सगळं सोडणं. आणि जे सगळं सोडतात त्याच लोकांचा सन्मान होतो. आज बघा, माझ्यासारख्या भिक्षूला हा एवढा मोठा सोहळा होत असताना आनंद या गोष्टीचा आहे की मी आजच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. ते सारनाथ बुद्ध विहाराच्या परिसर, खराडीच्या त्या परिसरात, या पुण्यामध्ये आज इतिहास केला तुम्ही. इतिहास. कारण त्याग समजणारे लोकच त्यागाचा सन्मान करू शकतात हे तुम्ही दाखवलं. आणि म्हणून तुमच्या या त्यागाला सुद्धा माझा सप्रेम जय भीम असेल. सगळं त्याग म्हणजे चिवराकडे बघत असताना, चिवरधाऱ्याकडे बघत असताना आपण त्याग बघावा. आज आम्ही इथे बसलेले आहोत आणि तुम्ही आमच्या समोर बसलेले आहात, याला कारण सुद्धा त्याग आहे. पुरेशी झोप नाहीये. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की भंतेजी प्रवास जरा कमी करा. भंतेजी म्हणाले, तुमच्या गोळ्या औषधी खाऊन बेडवर पडून मरण्यापेक्षा मी समाजात बुद्ध घेऊन मरे. हा त्याग आहे ना. आज इथं तर उद्या कुठं, उद्या कुठं तर परवा कुठं. आम्ही शेजारी आहोत. माझ्या बुद्धविहारातून त्यांच्या बुद्धविहारात जायला फक्त 2 मिनिटं लागतात. पण 6 महिन्यानंतर आता स्टेजवर आम्ही एकत्र आहोत. हा आहे त्याग. लोक सहज मोठे होत नाहीत हो. द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलचे जवळजवळ 1.25 लाख फॉलोअर्स या भारतामध्ये आहेत. 1.25 लाख एवढ्या टाळ्या नाही वाजल्या. बाबा 1.25च्या पुढे गेलं जरा. 1.5च्या जरा अलीकडे आहे. 1,44,000. वाजवा जरा जोरदार.
ही दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलची कमाल आहे. जिथे जिथे आम्ही आज प्रवचनाला जातो तिथला प्रत्येक उपासक आम्हाला हेच म्हणतो, आमचे करुणानंद भंतेजी कसे आहे. आणि एवढा प्रचंड आनंद या गोष्टीचा होतो की एक उपासक येऊन जर आमच्या धम्मबंधूची तब्येत विचारत असेल तर निश्चित स्वरूपात यांनी दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलला बंतीजीचं गाणं किंवा प्रवचन ऐकलेलंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, युट्यूब चालवणं काय तोंडाचा खेळ. पहिलं तर रेकॉर्डिंग करावं लागते, रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याला एडिटिंग करावं लागते, एडिटिंग केल्यानंतर त्याला अपलोडिंग असते, आणि अपलोडिंग केल्यानंतर मग त्याला शेअरिंग असते, मग नंतर लाईक शेअर कॉमेंट जे असेल पुढे ते. आणि इमानदारीने सांगतो, आम्ही जे काय बनते 4 जण आहोत, आमच्याकडे एकही माणूस कामाला नाही एडिटिंग फिडिटिंग करायला. आम्हीच रेकॉर्ड करतो, आम्हीच एडिट करतो आणि आम्हीच लोकांकडे पाठवतो. त्याच्यामुळे होणार असं आहे, अशा भिक्खूंचं आयुष्य सुद्धा कमी होणार आहे. आयुष्य कोणतं कमी होणार आहे? ज्यांच्या मेंदूला जास्त ताण त्यांचं आयुष्य कमी होत असतं. आयुष्य फक्त हे शरीराचं कमी होणार आहे, पण कर्मानं असे भिक्खू हजारो वर्ष जिवंत राहणार आहे. आणि म्हणून हा त्यागाचा सन्मान आहे. हा सोहळा कशासाठी निर्माण झालेला आहे? तर केवळ आणि केवळ त्यागासाठी. माता रमाईच्या त्याग भावनेतून, माता रमाईचा त्याग शिकता शिकता अशा राजरत्न स्वरूपी भिक्खू लोकांमध्ये सुद्धा माता रमाईचा त्याग आपल्याला दिसतोय. तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल? समाजाला सुधारण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं मोठंच्या मोठं काम सुरू आहे. येणाऱ्या काळात औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी दी ग्रेट हॅपीनेस टावर उभं राहणार आहे, 4 मजलीचं है ना. त्यांचं सगळं दी ग्रेटच आहे. नाव करुणानंद दी ग्रेट, आवाज मधुर दी ग्रेट, प्रवचनाची शैली सुंदर दी ग्रेट, चॅनलचं नाव त्याच्यातही दी ग्रेट, आणि येणाऱ्या काळात सुद्धा कामही करतील दी ग्रेट. म्हणून या सन्मान सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. वेळ भरपूर झालेला होता, त्याच्यामुळे एक वेगळ्या स्वरूपातली रमाई किंवा त्या संदर्भातलं उद्बोधन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सारनाथच्या पूर्ण टीमला पुन्हा आपली जाता जाता एक शेवटची सूचना देऊन जातोच. लवकरात लवकर सामनेर शिबिराचं आयोजन करा. सामनेर शिबिराशिवाय लोकांना त्याग नाही शिकवता येणार है ना. रमाईचे राजरत्न जर घडवायचे असतील समाजामध्ये तर पोरांना आम्हाला जास्तीत जास्त त्याग शिकवावा लागेल. आणि त्याग शिकल्याशिवाय माता रमाई आम्हाला समजणार नाही, बाबासाहेब समजणार नाही, भिक्खू संघाची चळवळ समजणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहात ते काम अविरतपणे चालू आहे. मी पुन्हा एकदा सारनाथ बुद्ध विहार संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक यासाठी करतोय की त्यांनी पूजनीय भिक्खू करुणानंद महास्थवीर यांचा हा सन्मान सोहळा इथे आयोजित केला. आणि त्या सन्मान सोहळ्याला आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात. त्यातल्या त्यात महिला माता भगिनी खूप मोठ्या प्रचंड संख्येनं उपस्थित आहात. महिलांनी आता टाळी वाजवू नये, महिलांनी फक्त शांत राहायचंय. एकदा या सगळ्या महिलांसाठी आमच्या पुरुष बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, व्हेरी गुड, खूप सुंदर, छान.
असाच खूप सुंदर हा धम्म सोहळा इथून पुढे सुरू राहणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज या कार्यक्रमादरम्यान आम्हाला निमंत्रित केलं, आमचा सन्मान केला आणि आमच्या कायेचे वाचेचे आणि मनाचे पुण्यकर्म करण्यासाठी आम्हाला धम्म उपदेशाची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. विशेषतः आमचे धम्मबंधू भिक्खू करुणानंदजी महास्तवीर हे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना धम्म ऐकायचं आहे, धम्म श्रवण करायचं आहे. पूजनीय बंधूजीच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी जे काही संकल्पित त्यांचे प्रोजेक्ट आहेत ते संपूर्ण प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही अंतकरणातून त्यांच्याविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. भवतु सब्ब मंगलम, आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, आपल्या सर्वांचं रक्षण हो. भवतु सब्ब मंगलम, आपल्या सर्वांना महान असा दुःख मुक्तीचा मार्ग मिळो.